काय राणी सरकार, आज कुठे निघालाय दौरा? काय नाही हो, जरासं सामान आणि दुधाची पिशवी घेऊन येतो. मग मी पण येऊ का सामान आणायला? काय नाही हो, जरासं सामान आहे थोडं, माझी मी घेऊन येते की. थोडं पैसे तेवढं पाठवून ठेवा हं ते. बरं? चालते की, पाठवतो लगेच. पाठवलं बघा. चला मग मी जाऊन येते हा. बाय. चला चला चला, फार जमले बाई मी आता. ते बाहेरचं सामान जरा घेऊन येता का? काय एवढं घेऊन आल्यास ग? अगं 100 रुपयाचं सामान आणायला गेलतीस की, हे काय घेऊन आल्यास? अख्खं दुकानच घेऊन आल्यास का काय? अहो तुमची बचत केली मी बचत. बचत कशी काय सांग बरं जरा? थांबा मी दाखवतेस तुम्हाला किती बचत केली ती. हे बघा, 4 पीस बाथरूम सेट होता 1400ला, पण मी ना फक्त 700ला आणला याला. कळलं? हा मॉप बघा, 1200चा होता, पण लास्ट पीस होता म्हणून मला 750 रुपयाला दिला. हे हँगर कॉम्बो ऑफर होती, 100 रुपयाला 6 आणले 6. हे बघा, माळवं ठेवायची जाळी, 400ला म्हणत होता तो, पण मी कमी करून ना 200ला चालली. हे तर किचनसाठी लागतेच, आणि मला क्यूट पण वाटलं म्हणून मी 300 रुपयामध्ये घेऊन आले हे पण. आणि बाकी काय नाही, भाजीपाला तेवढा आणलाय. आणि हे बघा, चटई पण आणली, फक्त 200ला. पाहुणे आले तर लागेल ना आपल्याला अंतरायला, म्हणून आणली हो. बघा मी तुमची किती बचत केली. हाय का कोण माझ्यासारखं हुशार? मी हाय म्हणून तुमची एवढी बचत होते. कळलं? अगं पण तू 100 रुपयाची वस्तू आणायला गेलतीस ना? होय हो, आणायला तर मी एकच वस्तू गेलती, पण बिचारी तिला एकटं वाटेल ना, म्हणून बाकीच्या पण वस्तू घेऊन आलो. आणि तुमची बचत पण केली. अगं एकटा वाटेल ती काय पाहुणे घेऊन याय का? ते जाऊ दे, बिल किती झालं ते आधी मला सांग. रागवणार नसाल तर सांगते हा मी. सांग बाई, सांग एकदाच. 5,500चं सामान मी तुम्हाला फक्त 3,000 रुपयामध्ये आणून दिले. मी एवढी इंजिनिअरिंग केली, पण बायकोचं हे गणित मला काहीच कळेना. उद्या परत मला 100 रुपयाची वस्तू घ्यायला जायचे हा. 100 रुपये द्या तेवढे प्लीज. काय गरज नाही, माझं मी काय शॉपिंग करून घेऊन येतो. तुझी शॉपिंग काय मला परवडायची नाही बाई.